मित्र, हे आहे पुण्यनगरीचं कार्यालय आणि पुण्यनगरीच्या कार्यालयामध्ये कायम इथं तुम्हाला कीबोर्डचा कडकडाट दिसतो. बातम्यांच्या धबडग्यामध्ये सगळे टेन्शनमध्ये असे काम करत असतात. आणि पुण्यनगरीच्या या संपादकीय विभागाच्या डेस्कवरून थोडंसं तुम्ही वर पाहिलं डुंकून तर खिडकीतून तुम्हाला असा अगदी सुंदर दृश्य दिसतं, निसर्गरम्य वातावरण दिसतं. आणि पहा, हा छान झाडाच्या डालीवर बसलेला पोपट आणि तो खात आहे ही फळं. कसं झाड आहे? सोनचाफ्याचं. तर सोनचाफ्याच्या झाडाचा हा गारवा तुम्हाला या खिडकीतून दिसतो. पुण्यनगरी कार्यालयाच्या या संपादकीय विभागाच्या डेस्कवरून हे दृश्य दिसतंय. आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता अतिशय जवळ, अगदी हाकेच्या अंतरावर इथं हा पोपट बसलेला आहे सोनचाफ्याच्या झाडावर. सोनचाफ्याची खरं तर वेगवेगळी फुलं असतात, पण फुलांचा सीझन संपल्यानंतर अशा फळांचा घड तिथं लागतो आणि या घडचा आस्वाद घेताना, छान या गडावर ताव मारताना हा पोपट आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पोपट ही फळं खातोय. त्याची ही टोकदार चोच अतिशय झूम करून आपल्याला अतिशय स्पष्टपणे या स्क्रीनवर दिसतोय. पोपट कशा पद्धतीने हा सोनचाफ्याची फळं चाखतोय. हे आहे पुण्यनगरीचं ऑफिस. जरी ऑफिसमध्ये आपण अतिशय गंभीर वातावरणात काम करत असलो तरीसुद्धा निसर्गाच्या सानिध्यातलं हे वातावरण पाहून तुम्ही पुन्हा एकदा फ्रेश व्हायला होतं आणि जोमाने कामाला पुन्हा एकदा सुरुवात होते. तर असं हे पुण्यनगरीचं माझं नवं कार्यालय आणि असा निसर्गरम्य सहवास पक्ष्यांचा, पोपटाचा, विविध पक्ष्यांचा आणि या हिरव्या निसर्गाचा. खरं तर चोहूबाजूनी सिमेंटचं जंगल दाटलेलं असताना मध्येच एखादं सोनचाफ्याचं झाड, त्याची फळं आणि पोपटाचं आणि विविध पक्ष्यांचे हे दृश्य मनाला अतिशय सुखावून जातात आणि पुन्हा एकदा फ्रेश व्हायला होतं. तर असं हे पोपटाचं आणि निसर्गाचं छान दृश्य.